MLCचे जे फंड्स होते ते सगळे इथे वापरायचे ठरवलं. त्याच्यानंतर अडचणी खूप असतात. चंद्रा अय्यंगार म्हणून त्या अधिकारी होत्या सचिव, प्रधान सचिव, नंतर पुढे आणखीन झाले. त्यांनी पूर्ण मदत केली. आणि आणखीन खरं सांगायचं तर MLCच्या फंडातून जे आहे एक पुरातत्व खात्याचा आर्किटेक्ट मिळवून गावातलं निरीक्षण करून त्या गावातील घरांसारखं घर उभं करण्याचा आपण प्रयत्न केला. हळूहळू हळूहळू कार्यक्रम वाढत गेले, लोक येत गेले. अनेक लोकांच्या लक्षात येत नव्हतं अगोदर की या जागेचं महत्त्व काय आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, शिवछत्रपती असतील, जिजामाता असेल, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, हे अनेक जे आहेत ते आपली दैवत आहेत. यांचं स्मरण करण्यासाठी त्या ठिकाणी आपण एक एक स्थळ जे आहे एक स्मारक म्हणून निर्माण करायला पाहिजे. सावित्रीबाई फुल्यांचे अनंत उपकार तुमच्या आमच्यावर आहेत. शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर आहेच आपल्याला पाहिजे. आणि सगळ्यांनी सगळे सांगतात की शेणाचे गोळे त्यांना मारले, दगड मारले. कुणी मारले? ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी, केवळ ब्राह्मणांनी नाही, हे लक्षात घ्या. महात्मा ज्योतिराव फुल्यांना मदत करणारे जसे विरोध करणारे होते तसे मदत करणारे ब्राह्मण सुद्धा होते. भवाळकर होते. भिड्यांचा वाडा आपण म्हणतो तिथे शाळा, ते भिडे ब्राह्मणच. परांजपे होते, भांडारकर होते. जसे मदत करणारे होते विरोध करणारे सुद्धा होते. आणि त्यावेळेला अंधश्रद्धेचा पकडा एवढा होता आमच्यावर की आमचे सुद्धा लोक दगड मारायला काही मागे होते अशातला भाग नाही. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विरोध हा ब्राह्मण्यवादाला होता. सत्यशोधक चळवळ सुरू झाली आणि फुले दाम्पत्य गेल्यानंतर ब्राह्मण आणि ब्राह्मण्येतर अशा प्रकारचं स्वरूप त्याला प्राप्त झालं. आपण इतिहासात जर सगळं पाहिलं आणि अभ्यास केला तर हेच आपल्या लक्षात येत आहे की हे कधी कसं झालं. मदत करणारे ब्राह्मण होते, विरोध करणारे ब्राह्मण होते. पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुतळा उभा करायचा ठराव पास झाल्यानंतर आपल्याच काही लोकांनी विरोध केला. 36 वर्ष लागली आणि नंतर पुतळा उभा राहिला पुण्यामध्ये.